मंडळी, सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत। 2 टप्पे पार पडले आहेत आणि याच दरम्यान कांदा उत्पादकांच्या बाबतीत एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी नुकतीच हटवली आहे। पण ही निर्यात बंदी आत्ताच का हटवली? यामागे काही राजकारण आहे की नवा कांदा बाजारात येणार आहे? याचा शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार आहे का आणि किती? सविस्तर याचबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। मंडळी, 7 डिसेंबर 2023 ला केंद्र सरकारने देशात कांद्याची निर्यात बंदी लागू केली। याचा मोठा फटका शेतकरी आणि निर्यातदारांना बसला। हजारो टन कांदा तसाच पडून राहिला। शेतकऱ्यांचं कोट्यावधीचं नुकसान झालं। त्यानंतर NCELच्या माध्यमातून काही देशात कांद्याची निर्यात सुरू झाली होती। पण आता ऐन निवडणुकांच्या काळात तब्बल 5 महिन्यांनी कांद्याच्या निर्यातीवरची संपूर्ण बंदी हटवण्यात आली आहे। 4 मे पासून हा निर्णय लागू झाला आहे। पण मंडळी, ही बंदी हटवताना निर्यात मूल्य $550 प्रति मेट्रिक टन इतकं निश्चित करण्यात आलं आणि याचबरोबर 40% निर्यात शुल्क सुद्धा आकारण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे भारतातून जेव्हा कांदा निर्यात होईल ना, तेव्हा त्याचा दर ₹64 प्रति किलो पर्यंत जाईल। आता हा खर्च पाहिला तर जेव्हा हा कांदा बाहेरच्या देशात पोहोचेल तेव्हा त्याची किंमत होईल साधारण ₹70 ते ₹75 किलो पर्यंत। त्यामुळे त्याला किती मागणी असेल याबद्दल सुद्धा काही जण शंका उपस्थित करतात। या सगळ्यामुळे कांद्याची निर्यात बंदी उठवली असली तरी सध्याच्या घडीला कांद्याची निर्यात होणार की नाही असा प्रश्न काही जण विचारतात। बरं, या सगळ्यावरून काही शेतकरी संघटना सुद्धा आक्रमक झालेत। विना अटी शर्तींसह कांद्याची निर्यात सुरू करावी अशी मागणीच या संघटनांनी केली। दुसरीकडे ऐन निवडणुकांच्या धामधुमीत हा निर्णय घेण्यात आल्यानं यामागे काही राजकारण आहे का अशी चर्चाही सुरू झाली आहे। कांद्याच्या निर्यात बंदीविषयी तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हां मंडळी, या विषयावर आम्ही आणखीन काही व्हिडिओज तुमच्याकरता घेऊन येणार आहोत। तेव्हा आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।